किंवा नाही? आतापर्यंत जगात रक्ताच्या 2 पेशी आहेत, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए बी आणि ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं. हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, महाराष्ट्रात साखर सम्राट आहे, शिक्षण सम्राट आहे, बचत गट सम्राट आहे, अनेक प्रकारचे सम्राट आहे, पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? ऐका उत्तर. आला हा म्हणा, नाहीला नाही म्हणा. हा अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव आहे. म्हणजे देव 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 एखादा मला हे पटलं नाही. दुसरा प्रश्न MSc बॉटनी, BSc बॉटनी, सुलजी जर कोणी असेल शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, तर त्यांना प्रश्न आहे. झाड जमिनीत लावलंय, खाली गेल्या त्या मुळ्या आहे, वरती आलं ते खोड आहे, खोडून आल्या फांद्या आहे, फांद्या आली पानं आहे, पानं आली फुलं आहे, फुलाला 4 भाग, निधरपुंज, दलपुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड गॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे कोणत्या इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे? त्या इंजिनियरचं नाव देव आहे. म्हणजे देव आवाज नाही ना, देव तुम्हाला आहेच म्हणायला लावणार. तिसरा प्रश्न, एखाद मानला हे पटलं नाही. तिसरा प्रश्न, नारळात पाणी आलं कुठून? किती दिवस शाळेत जाय पळ, शाळा काढणारच कळणार नाही, तर तुला काय वांग कळत आहे? अरे नारळात पाणी कुठून आलं बावळ्या? तर देवाची करणी. नारळात पाणी एखादा मला हेही पटलं नाही. चौथा प्रश्न, हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे, पेशंट मुर्दाशवर आहे, डॉक्टर त्याच्या जवळ आहे, त्याला भेटणारा नातेवाईकही त्याच्या जवळ आहे, पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे दिसत नाही, आणि जो जवळ बसलाय त्याला याच्यातलं काय चाललंय हे दिसत नाही, आणि जो मरणार आहे त्याला याच्यातलं काय जातंय हे सांगता येत नाही. म्हणजे सांगताही येत नाही, दिसतही नाही. त्या चैतन्याचं नाव देव आहे. म्हणजे देव एखादा मला हेही पटलं नाही. शेवटचा प्रश्न, उद्या बाळ जन्माला येणार आहे, आजच आईच्या सणात दूध तयार आहे, आजच. मग एखादा बिंडोक मेंदूचा म्हणेल, घडू शकतो. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा नियम वाटा आहे ना. मग एक टाइम पोरगा त्याच्या आईला प्यायला पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला प्यायला पाहिजे. पण पोरग त्याच्या बापाला का पेत नाही? 9वा अध्याय, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. हे सगळं जगत देवाच्या ताब्यात आहे. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे. अजून पुरावा, वृक्षाची
11वीला 12वीला खातं कोण? तुला काय कळतंय कॉलेजला जाऊन? आता 11वीला गेला टॉन घ्या तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे. चला देव देव देव. महिला मंडळ गुरुवार संपले का? संपले असेल ना? संपले का? मग काही वागण्या बिगण्यात फरक नाही? मग का झक मारा गुरुवार गेले का? अहो पार्वतीनं गुरुवार केला, शंकर हव्याव जावला काय उपयोग? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गड भारी. शंकर म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ. काय करायची गरज नाही. ओव्यांप्रमाणे आपण पहाटपर्यंत. 3री अध्यायातली ओवी टाळकरी मंडळी महाराज मंडळीसाठी. तुम्ही शरीर न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे आणि तुम्ही तीर्थाशी ना जावे. तुम्ही देवा जायचं नाही, बोलू दिंडायचं नाही, 1.5 तास देव जुळीत बसायचं नाही. 9,000चा बोकड कापला देवाला आणि देवाला वाहिले नख्या खूर खूर. हे लोक नख्या का होता माहिती? त्या शिजत नाही. त्या शिजल्या ना देव वासत मिळाला. जाऊ मला सांगा, कोणती बाई सहज म्हणते? सहज आमच्या बाप्याचा मला लय भोळा माझे सहज म्हणते ती. त्यांना एवढं काही समजत नाही. एखाद्या मजुराच्या हिशोबामध्ये 2-4 रुपयाचा गोळ झाला का ती मजुराला काय म्हणते? त्यांच्यावर ठेवू नका, ती एकदम भोळे. आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या का महानवरा भोळा माया देवी, पण ह्या टोळीतला एखादा असा म्हणला का माय पप्पीची आई भोळी मा देवी? तेव्हा तो कोणलाही सांग, पप्पीला सांगू नको, कोणलाही सांग. स्त्री ती माणसाची बायको जीवनात 3 वर्षात 3 अंकी नाटक करते. 3 वर्षात 3 नाटक करते. 3 वर्षात 3 वाक्य बोलती. ऐका पहिलं वर्षाचं वाक्य. अहो अहो संपलं पहिलं वर्ष. 2रं वर्ष ऐकलं का? 3रं वर्ष कान फुटले का? 4थ्या वर्षी तो म्हणतो दिंडीचं प्रस्थान गाव आहे. आला आमच्या बोकांडी. सुटका नाही, सुटका नाही. अभंगातले 2 मुद्दे संपले. 3रा मुद्दा आज गायकवाड गुंजन मंडपवाले माय शेती मारले महिला पुरुष बचत गटाचे बाय, अंगणवाडीचे बाय, सासरेला उपाशी मारणार बाय, कॉलेजची पुरी पळून जाणार पुरी, बापलीचं दाखवणार पुरी, बेवडे बिवडे जुगारी बिगारी पुढारी बिडारी. उद्या म्हण्या नको मानावं घेतलं. छान मी कीर्तनात जाऊन मानावं घेतलं. आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमचे मृदंगमणी सार्थक महाराज आहे. इकडे आमचे मृदंगमणी योगेश महाराज आहे. इकडे आमचे अनुप महाराज देशमुख आहे. इकडे आमचे चष्म्यावाले बाबा आहे. आता एवढं मोठं ना एवढूशा तोंडात शोभत नाही. हो इकडे आमचे गायनाचार्य खूप सुंदर त्या ठिकाणी ते गायन करतात. ते म्हणजे आमचे अरे वा आमचेच नाव करी वाटतं. इकडे आमचे माऊली महाराज आहे. इकडे आमचे खुर्चीवर बसलेले बाबा आहे. जाऊ द्या काय का होत नाही, पण पहिली चाल त्यांनीच म्हणली. इकडे आमचे रवींद्र महाराज, इकडे आमचे रवींद्र महाराज गायक, इकडे आमचे काका आहे, इकडे आमचे मोठे बाबा आहे, तिकडे आमचे छोटे बाबा, तिकडे त्यांच्यापेक्षा थोडे छोटे बाबा, इकडे विनेकरी बाबा, असे सर्व आहे. आणि ज्यांच्यामुळे आज आपण एकत्रित आलो ते म्हणजे आमचे रुपेश महाराज पोटफोडे. ज्यांच्यामुळे आज आपण एकत्रित आलो ते म्हणजे आमचे रुपेश महाराज आहेत. ज्यांच्यामुळे तुम्हाला आमचा दर्शनाचा योग आला, ज्यांच्यामुळं बाबांच्या दर्शनाचा योग आला ते म्हणजे आमचे रुपेश महाराज आहे. इकडं ज्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं ते शिवराज सिंह राठोड काय राठोड भैया या ठिकाणी आहे. आणि विपुल पालेवाले म्हणजे काय अण्णा
बर असू द्या. असे सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलं. तुम्ही या ठिकाणी सहकार्य करताय. सर्वांनी असंच सहकार्य करा. एक दिवस बाबा तुम्हाला आशीर्वाद द्यायल्याशिवाय राहणार नाही. हो, असेच गायकवाड गुंजन मंडळवाले माझी सिस्टीमवाले सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. एकदा आमचे साऊंड सिस्टीमवाले ज्यांनी या ठिकाणी खूप सुंदर प्रकारे ती अशी सर्व्हिस देत आहे ते म्हणजे आमचे साऊंड सिस्टीमवाले. काय नाव? सचिन मोहिते का? मोहित राजगुरू. आडनाव लय मोकार झाले हो. त्याला अहो हे तरी ठीक आहे. गुरे पालवे काय कायचं नाव शेमडे, कायचं नाव चाटे, काय आडनाव. अशी सुंदर प्रकारे त्यांनी या ठिकाणी